नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण गहू आणि मेथीपासून अगदी कुरकुरीत असा एक स्नॅक्सचा पदार्थ बघणार आहोत. चहाबरोबर तुम्ही अशा प्रकारे स्नॅक्स एकदा जर बनवून ठेवलं तर 2 ते 3 महिने आरामात खाऊ शकता. तर इथे बघू शकता आपली मठरी किती क्रिस्पी झालेली आहे. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मेथी परतून घ्यायची आहे. तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती कढईमध्ये 1 चमचा तेल घातल्यानंतर ही धुतलेली मेथी घालून परतून घ्यायची आहे. तर मेथीतलं सगळं पाणी आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचं आहे. तर मेथी आपली इथे ड्राय झालेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. तर इथे एका मोठ्या प्लेटमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही मैदा देखील वापरू शकता. आता यामध्ये आपण पाव कप रवा घालणार आहोत. तर रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घालू शकता. आता यामध्ये आपण परतून घेतलेली मेथी घालायची आहे. मेथी घातल्यानंतर यामध्ये आता काही आपण मसाले घालून घेऊया. सगळ्यात अगोदर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद, धने पावडर असे मसाले यामध्ये घालायचे आहेत. तर अगदी कुरकुरीत असा हा स्नॅक्स बनवून तयार होतो. आपण सहसा चहाबरोबर खारी बिस्किट खाण्यापेक्षा जर अशा प्रकारचा स्नॅक्स जर एकदा बनवून ठेवला तर आयत्या वेळेला मुलांना देखील देता येतो. तर यामध्ये 1 चमचा जिरं देखील घातलेलं आहे. त्याचबरोबर जिऱ्याची पावडर देखील इथे मी वापरलेली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा ओवा असा क्रश करून घालायचा, तेव्हा ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप मस्त उतरतो. आता आपला नाश्ता छान कुरकुरीत व्हावा यासाठी इथे मी तेल वापरणार आहे. तर 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि हे सर्व मसाले आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित चोळून घेतल्यानंतरच आपलं पीठ व्यवस्थित एकजीव होणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाची आहे. तर इथे आपण हे सगळं पीठ व्यवस्थित चोळून घेऊया. तेल आणि मसाले आपले व्यवस्थित यामध्ये मी चोळून घेतलेले आहेत. तर पिठाचा एक संध गोळा तयार होत आहे, म्हणजे पीठ आणि तेल आपलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं अगदी पातळ होईल. तर इथे आपल्याला मठरी बनवण्यासाठी पीठ थोडंसं कडकच लागणार आहे. तर पाणी मोजूनच यामध्ये घालायचं आहे. तर इथे आपण बघू शकता पीठ मी घट्टसर मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे पीठ आपण असंच सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता मठरी बनवण्यासाठी इथे आपल्याला एक साठा पीठ बनवून घ्यायचं आहे. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून याची देखील आपल्याला स्लरी व्यवस्थित बनवून घ्यायची आहे. तर इथे स्लरी देखील आपली तयार झालेली आहे आणि 15 मिनटानंतर पीठ देखील आपलं हलकंसं मऊ झालेलं आहे. आता पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता यातील एक मोठा गोळा आपण काढून घेऊया. तर याची देखील आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो अगदी तशीच इथे आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे. तर या पिठाचे 4 गोळे झालेले आहेत. आता यातील एक गोळा घेऊन याची चपाती लाटून घेऊया. तर यावरती सुक्कं पीठ थोडंसं लावून अशा प्रकारे आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर एकदाच बनवून जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर 2 ते 3 महिने आरामात तुम्ही खाऊ शकता. अतिशय झटपट असा स्नॅक्स आहे. त्याचबरोबर मुलांच्या डब्याला काहीतरी वेगळं द्यायचं असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स देऊ शकता. तर इथे चपाती मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि यावरती आपण जे तयार केलेलं साठा पीठ आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित फोल्ड करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण हे लावून घेऊया. आता यावरती थोडंसं सुक्कं पीठ असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण हे फोल्ड करून घेऊया. तर मटेरियलला छान लेअर्स सुटाव्यात यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तर दोन्हीही बाजूनी व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर यावरती पुन्हा साठा पीठ लावून घ्यायचं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस करतानाच थोडासा वेळ जातो, त्यामुळे मटरी करणं सहसा बरेच जण टाळतात, पण रिझल्ट याचा खूप मस्त येतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पुन्हा आपण यावरती सुक्कं पीठ लावून घेणार आहोत आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तर याच वेळेस थोडीशी मेहनत जास्त लागते. तर इथे बघू शकता आपण अशा प्रकारे हे व्यवस्थित फोल्ड करून घेतल्यानंतर आता आपण हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण यावरती थोडंसं लाटण्याने प्रेस करून लाटून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर आता आपण हे लाटून घ्यायचं आहे. तर यावेळेस आपल्याला चपाती याची पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच लाटायची आहे आणि अजून याला छान लेअर सुटाव्यात म्हणून इथे मी तीच प्रोसेस पुन्हा एकदा करणार आहे. म्हणजे मठरी तळताना याला छान लेअर्स
सुटतील. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पुन्हा अगदी छोटीशी चपाती लाटून घेतलेली आहे. यावरती पुन्हा साठापीठ लावून व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे अशा प्रकारे मी 2दा फोल्ड केलेलं आहे. सुक्कं पीठ लावायचं आहे, पुन्हा बुक फोल्ड करायचं आहे आणि हीच प्रोसेस आपल्याला सगळ्या गोळ्यांसाठी वापरायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पुन्हा फोल्ड केलेलं आहे. यावरती पुन्हा साठापीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे. तर 2 वेळा मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर अजून मठरी छान क्रिस्पी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही ही प्रोसेस अजून एकदा करू शकता. म्हणजे 3दा तुम्ही अशा प्रकारे हे बुक फोल्ड करू शकता. तर या ठिकाणी आपलं हे व्यवस्थित फोल्ड करून झालेलं आहे. आता आपण अगदी हलकंसं व्यवस्थित याला आपण लाटून घ्यायचं आहे आणि आता आपण ही मठरी कट करून घेऊया. तर इथे अगदी हलकंसं आपण लाटून घेतलेलं आहे. तर उभ्या आणि आडव्या प्रकारे आपण हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि आता आपण ही मठरी कट करून घेऊया. तर जास्त मोठी मठरी कट करून घ्यायची नाही, अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपण ही मठरी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता मठरी मी व्यवस्थित बनवून घेतलेली आहे. आता आपण ती तळून घेऊया. तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मठरी तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर मठरी वरून भाजल्या जाईल आणि आतून तशीच कच्ची राहील आणि त्याला छान लेयर्स देखील पडणार नाहीत. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही मठरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली मठरी तळून तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता याला लेयर्स देखील छान पडलेले आहेत. तर इथे मी सगळी मठरी व्यवस्थित तळून घेतलेली आहे. आता यातील एक मठरी मी तुम्हाला क्रश करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत अशी आपली मठरी बनवून तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.